In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to a wild beast ॲज पनिशमेंट. त्या काळामध्ये जे लोक एखाद्या सिरियस क्राईम म्हणजे एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये गिल्टी म्हणजे दोषी आढळायचे, त्यांना पनिशमेंट म्हणून, शिक्षा म्हणून जंगली श्वापदांपुढे खायला टाकलं जायचं होतं. ही शिक्षा होती त्या काळातली. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आपल्या मालकाला सोडून पळून जाणे हे पण त्या काळामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये गिनलं जायचं. देअरफॉर अँड्रोक्लस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. त्यामुळे अँड्रोक्लसला सुद्धा अशा प्रकारे वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली श्वापदापुढे टाकण्यात येणार होतं. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. ठरलेल्या दिवशी एम्परर म्हणजे सम्राट स्वतः सर्कसमध्ये आला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. द क्राऊड चिअर्ड लाऊडली. सर्व लोकांनी जल्लोषात त्याचं स्वागत केलं. द ट्रम्पटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लस वॉज बॉट इन टू द अरिना. जे तुतारी फुंकणारे होते त्यांनी तुताऱ्या फुंकल्या आणि अँड्रोक्लसला अरिनामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी ज्या मैदानामध्ये शिक्षा देण्यात येणार होती तिथे आणण्यात आलं. हिज चेन्स वेअर अनबाउंड. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. त्याच्या साखळ्या काढून टाकण्यात आल्या. अँड्रोक्लसला त्या दिवशी वीक म्हणजे अशक्तपणा आणि डिस्मेड म्हणजे निराशा वाटत होती. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. कारण त्याला माहिती होतं की आज आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड द गेट वॉज रेस्ड अँड अ फेरोसियस लायन वॉज रेस्ड इन टू द अरिना. दुसऱ्या साईडला गेट उघडण्यात आलं आणि अतिशय भयंकर असा चिडलेला एक सिंह अरिनामध्ये आला, त्या मैदानामध्ये आला. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोसियस. त्याला अधिक डेंजरस फेरोसियस बनवण्यासाठी त्याला बरेच दिवसापासून उपाशी ठेवण्यात आलेलं होतं. अँड्रोक्लस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट. अँड्रोक्लससुद्धा भीतीने गारठला, भीतीने भरून गेला, पण तरीही त्याने हिंमत दाखवली. सिंहासोबत लढाईसाठी तो तयार झाला. द लायन सॉ अँड्रोक्लस अँड रश टुवर्ड्स हिम बाउंडिंग अँड रोअरिंग. सिंहाने सुद्धा अँड्रोक्लसला बघितलं आणि त्याच्याकडे मोठमोठ्या उड्या मारत आणि गर्जना करत येऊ लागला. बट सडनली इट स्टॉप्ड इन इट्स ट्रॅक. पण अचानक सिंह अर्ध्या रस्त्यातच थांबला. देन इट मूव्ड व्हेरी स्लोली फॉरवर्ड. आणि त्यानंतर तो अगदी हळूहळू समोर सरकू लागला. ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड. जणू काही त्याचा रेज, सगळा राग हा वितळून गेल्यासारखा वाटत होता. अँड्रोक्लस सॉ दिस टू. ईच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. अँड्रोक्लसने सुद्धा हे बघितलं. दोन्हीही मित्रांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लस अगेन. बट वेन इट रीच्ड हिम इट बिगन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. दुसऱ्यांदा पुन्हा सिंहाने अँड्रोक्लसवर उडी मारली. पण जेव्हा तो अँड्रोक्लसजवळ पोचला तेव्हा तो आत्ता अँड्रोक्लसला अंगाला आपलं नाक घासत होता, अँड्रोक्लसचे लाड करत होता. आणि हे बघून सर्व उपस्थित लोकांना फार आश्चर्य वाटलं. अँड्रोक्लस हग द लायन. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. अँड्रोक्लसने सुद्धा सिंहाला मिठी मारली. तो सुद्धा सुटकेचा निश्वास टाकून रडू लागला, आनंदाने रडू लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन अ ग्रेट वंडर. तिथे उपस्थित सर्व लोक आणि एम्परर म्हणजे सम्राटसुद्धा हे नाजूक दृश्य अतिशय आश्चर्याने बघत होते. पीपल बिगेन टू चिअर अँड्रोक्लस अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. लोक अँड्रोक्लसच्या नावाचा जयघोष करू लागले आणि त्याला सोडून द्यायसाठी एम्पररला विनंती करू लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. सम्राटने सुद्धा एम्पररला सिंहाच्या या विचित्र वागणुकीबद्दल खुलासा विचारला. व्हेन ही हर्ड द होल स्टोरी द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड द बीस्ट. जेव्हा एम्पररने त्या दोघांची स्टोरी ऐकली तेव्हा एम्पररला सुद्धा ग्रॅटिट्यूड, मॅन अँड द बीस्ट म्हणजे माणूस आणि श्वापद यांच्यामधील ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार आणि फ्रेंडशिप म्हणजे मैत्री हे बघून त्यालासुद्धा फार भारावून गेलं. तो सुद्धा फार भारावून गेला, त्याचं मन भरून आलं. ही ऑर्डर्ड दॅट अँड्रोक्लस शुड बी सेट फ्री. एम्पररने त्या दिवशी ऑर्डर दिली, आदेश दिला की अँड्रोक्लसला मुक्त करण्यात यावं. ही वुड नो लॉंगर बी अ स्लेव्ह. आता तो यापुढे गुलाम राहणार नाही. व्हेन द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लस
what other reward he would like. Androclus replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. जेव्हा एम्पररने विचारलं अँड्रोक्लसला की अजून त्याला कुठला रिवॉर्ड हवा आहे, तेव्हा अँड्रोक्लसने रिप्लाय दिला. तो म्हणाला की त्याला स्वतःसाठी काहीही नको आहे, बट त्याची अशी इच्छा आहे की सिंहालासुद्धा मुक्त करण्यात यावं. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. अशा प्रकारे दोघंही मित्र जंगलामध्ये परत गेले आणि तिथे स्वतंत्र आयुष्य जगू लागले.